आज रात्री तुमच्या घरात एक असं फूल उमलणार आहे जे फक्त काही तासांसाठीच जिवंत सौंदर्य दाखवणार आहे. एक असं फूल ज्याला पाहण्यासाठी लोक रात्रभर जागतात, ज्याच्या उमलण्याची वाट संपूर्ण वर्षभर पाहिली जाते आणि ज्याबद्दल असं म्हटलं जातं की ते फुलताना मागितलेली इच्छा देवापर्यंत पोहोचते. पण मित्रांनो, हे खरंच देवांचे फूल आहे का, की यामागे दडलं आहे निसर्गाचं एक अद्भुत विज्ञान? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मकमळाची अशी रहस्य जाणून घेणार आहोत जी कदाचित तुम्ही आजपर्यंत कधीही ऐकली नसतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला ब्रह्मकमळाशी संबंधित एक असं सत्य सांगणार आहे जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. चला सुरुवात करूया. ब्रह्मकमळ हे नाव ऐकताच आपल्या मनात पवित्रता, श्रद्धा आणि दिव्यता जागृत होते. भारतातील लाखो लोक या फुलाला अत्यंत शुभ मानतात. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेकांना ब्रह्मकमळाबद्दलची खरी माहितीच माहीत नसते. काही लोक घरामध्ये लावल्या जाणाऱ्या रात्री फुलणाऱ्या वनस्पतीलाच ब्रह्मकमळ समजतात, तर काही लोक हिमालयात आढळणाऱ्या दुर्मिळ प्रजातीलाच खरे ब्रह्मकमळ मानतात. वास्तविक पाहता ब्रह्मकमळ हे नाव अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पतींसाठी वापरले जाते, पण श्रद्धा, सौंदर्य आणि रहस्य यामुळे हे फूल संपूर्ण भारतात प्रसिद्ध झालं आहे. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये कमळाला अत्यंत पवित्र स्थान आहे. भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि ब्रह्मदेव यांच्या प्रतिमांमध्ये कमळाचा उल्लेख वारंवार दिसतो. पुराणांनुसार भगवान विष्णू यांच्या नाभीतून एक कमळ उत्पन्न झालं आणि त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले. याच कारणामुळे कमळ हे सृष्टीचं प्रतीक मानलं गेलं. काळाच्या ओघात ब्रह्मकमळाला विशेष दिव्यता प्राप्त झाली. अनेक भक्तांचा विश्वास आहे की या फुलामध्ये देवांचा आशीर्वाद वास करतो. एक क्षण विचार करा, जर एखादं फूल फक्त एका रात्रीसाठी फुलत असेल तर तो क्षण किती खास असेल. ब्रह्मकमळ संध्याकाळी हळूहळू उमलायला सुरुवात करतं, रात्र वाढत जाते आणि प्रत्येक तासागणिक त्याच्या पाकळ्या उघडत जातात. रात्री 10 ते 12च्या दरम्यान ते पूर्ण बहरात येतं. तो क्षण इतका सुंदर असतो की लोक त्याचे फोटो काढतात, व्हिडिओ बनवतात आणि अनेक जण हात जोडून प्रार्थनाही करतात, कारण त्यांना वाटतं की हा क्षण अत्यंत शुभ असतो. भारतात अनेक ठिकाणी एक श्रद्धा प्रचलित आहे, ती म्हणजे ब्रह्मकमळ फुलताना केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते आणि मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होते. वैज्ञानिकदृष्ट्या याचा कोणताही पुरावा नाही, पण मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण सकारात्मक भावनेने एखादी गोष्ट मागतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो, आपण अधिक मेहनत करतो आणि यश मिळण्याची शक्यता वाढते. कदाचित म्हणूनच अनेक लोक त्यांच्या यशाचं श्रेय ब्रह्मकमळाला देतात. आता सर्वात मनोरंजक प्रश्न, ब्रह्मकमळ दिवसा का नाही फुलत? यामागे निसर्गाचा एक अद्भुत नियम आहे. रात्री सक्रिय असणाऱ्या कीटकांद्वारे याचं परागीकरण होतं. म्हणून या वनस्पतीने लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमध्ये स्वतःला रात्री फुलण्यासाठी तयार केलं. संध्याकाळ होताच कळी जागी होते, हळूहळू पाकळ्या उघडतात आणि मग एक मोहक सुगंध वातावरणात पसरतो. हा सुगंध कीटकांना आकर्षित करतो आणि निसर्गाचं चक्र पूर्ण होतं. आता आपण जाणून घेऊया खऱ्या ब्रह्मकमळाबद्दल. हे फूल उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरच्या उंच पर्वतरांगांमध्ये आढळतं. समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंचीवर अत्यंत थंड वातावरणात हे फूल फुलतं. जिथे सामान्य वनस्पती टिकू शकत नाहीत तिथे ब्रह्मकमळ आपल्या सौंदर्यानं निसर्गाला सजवतं. म्हणूनच त्याला हिमालयाचा मुकुटमणी असंही म्हटलं जातं. काही पारंपरिक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये ब्रह्मकमळाचा उल्लेख आढळतो. स्थानिक वैद्य काही भागांमध्ये त्याचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून करत असत. जखमा, सूज आणि काही वेदनांवर पारंपरिक उपचारांमध्ये याचा वापर केला जात असल्याच्या नोंदी आहेत. आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या जागी याचा वापर करणे योग्य नाही, कारण यावर अजूनही संशोधन सुरू आहे. अनेक लोकांचा विश्वास आहे की घरात ब्रह्मकमळ असणं शुभ असतं. काही वास्तुतज्ञांच्या मते हे सकारात्मक ऊर्जा वाढवतं, घरातील वातावरण शांत ठेवतं आणि मानसिक समाधान देतं. जरी याला वैज्ञानिक आधार नसला तरी श्रद्धेमुळे अनेक लोक हे फूल घरात लावतात. मित्रांनो, ब्रह्मकमळ आपल्याला एक सुंदर धडा शिकवतं. हे फूल वर्षभर शांतपणे वाढत राहतं, कोणतीही घाई करत नाही, कोणताही गाजावाजा करत नाही आणि योग्य वेळ येताच आपलं संपूर्ण सौंदर्य जगासमोर आणतं. आपलं जीवनही असंच असतं. प्रत्येक व्यक्तीची वेळ वेगळी असते, प्रत्येकाचं यश वेगळ्या वेळी येतं. म्हणून इतरांशी तुलना न करता स्वतःवर विश्वास ठेवत पुढे जात राहणं महत्त्वाचं असतं. ब्रह्मकमळाबद्दलचे रोचक तथ्य. काही ब्रह्मकमळांची फुलं 30 सेंटीमीटरपर्यंत मोठी असू शकतात. फुलताना त्यांचा सुगंध दूरपर्यंत पसरतो. हे फूल फक्त काही तासांसाठी पूर्ण बहरात राहतं.
अनेक लोक पहिल्यांदा हे फूल पाहून ते कृत्रिम आहे असं समजतात. हिमालयातील ब्रह्मकमळ दुर्मिळ आणि संरक्षित वनस्पतींपैकी एक मानलं जातं. मित्रांनो, ब्रह्मकमळामध्ये चमत्कार आहे की नाही हे प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, हे फूल आपल्याला निसर्गाचा आदर करायला शिकवतं, संयम शिकवतं आणि योग्य वेळ आल्यावर फुलण्याची प्रेरणा देतं. कदाचित म्हणूनच हजारो वर्षांनंतरही ब्रह्मकमळ लोकांच्या मनात तितकंच पवित्र आणि विशेष आहे. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये ओय ब्रह्मकमळाय नमः नक्की लिहा आणि अशाच रहस्यमय, धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी स्नेहा SS चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद आणि पुन्हा भेटूया एका नवीन रोचक विषयासह.